हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे वॉच टाइम, म्हणजे घड्याळीमध्ये किती वाजलेले आहेत आणि तेही 2 in 1, म्हणजे मराठीमधून पण आणि इंग्लिश मधून पण, म्हणजे जेणेकरून मराठी मीडियमच्या मुलांना, सेमीच्या मुलांना आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांना तिन्ही विद्यार्थ्यांना समजले पाहिजे आणि ते लवकरात लवकर ही टायमिंग शिकले पाहिजे। त्यासाठी 3 in 1 असं म्हणायला लागेल, 2 in 1 म्हणण्यापेक्षा, आहे की नाही। मग आज आपल्याला तोच बघायचा आहे, टायमिंग बघायचंय, कसं म्हणायचं, इंग्लिश मध्ये सुद्धा कसं म्हणायचं, मराठी मध्ये सुद्धा कसं म्हणायचं आणि कशा पद्धतीने ते ध्यानात ठेवायचं। खूप सोपं आहे, कारण टायमिंग येणं खूप आवश्यक आहे। इंग्लिश मधून तुम्हाला नंबर्स कळतात, पण जे आपल्या भिंतीवरची घड्याळ वगैरे असते त्याच्यामध्ये काटे असतात आणि मग ते काटेमध्ये ते तुम्हाला गोंधळ होतो की किती वाजले असतात आणि काय ते सांगता येत नाही। कुणी जर आपल्याला टायमिंग विचारली तर आपण व्यवस्थित सांगू शकत नाही किंवा मग आपला गोंधळ सुद्धा होतो। मग आज आपल्याला काय करायचंय, सगळा गोंधळ आज 0 करून टाकायचं आहे आणि मग आज व्यवस्थित आणि सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला टायमिंग म्हणजे मिनिट सुद्धा कळले पाहिजे, आहे की नाही। मग त्यासाठी लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदरच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर फ्रेंड्स, आज एक मी समजा आपल्याला एकाच घड्याळून आपल्याला सगळं काही शिकता येणार आहे। आता मी एक घड्याळ काढलेली आहे आणि त्यामध्ये जे नंबर ते दिलेले आहेत। घड्याळीमध्ये आपण फक्त जास्तीत जास्त कोणती घड्याळ बघितलेली आहे, 12 तासाची, 12 हवर्सची, म्हणजे यासाठी काय केलं मी 12च्या 12 पूर्ण टाइमिंगचे तास लिहून ठेवलेले आहेत 12। तर मग सुरुवातीला सगळ्यात अगोदर सगळ्यात डोक्यावर म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मी कोणता काटा घेतलेला आहे, मग एक अगोदर घड्याळ कशी काढायची ते ध्यानात ठेवा, कारण कधी कधी काय होतं, टायमिंग दिलेली असती पण तुम्हाला त्याची घड्याळ काढायची असती, मग ती घड्याळ सुद्धा तुम्हाला काढता आली पाहिजे। तर घड्याळ काढत असताना अगोदर असे डॉट 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 काढत जा, जेणेकरून तुम्हाला तुमच्याकडे काही नसेल, समजा काही बांगडी वगैरे काही नसेल किंवा कर्कटक वगैरे नसेल काढण्यासाठी, तर मग त्यासाठी काय करायचं, थोडंसं फेंट कलर मध्ये डॉट डॉट काढत जा, नंतर त्याला अटॅच करायचे, म्हणजे तुम्हाला गोल आकार देता येईल। आणि जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर मग खूपच चांगले, तुम्हाला द्यायची गरज नाही। आणि जर आपण एकदा दाबून जर घड्याळ काढली तर पेज फाटतं, पुन्हा डबल इरेज केलं तर ते लवकर निघत नाही आणि व्यवस्थित आपली घड्याळ दिसत नाही। त्यासाठी तुम्हाला मी ते सांगितले। आता काय करायचंय, मग अगोदर जेव्हा आपली घड्याळ काढून झाली, घड्याळ म्हणजे असं गोल काढून झालेलं आहे आपलं, म्हणजे आता काय करायचं, मग त्यामध्ये आपल्याला नंबर्स कसे टाकायचे, अगोदर घड्याळ कशी तयार करायची ते बघून घेऊया। तर असं गोल झाल्याच्या नंतर काय करायचं, मग सगळ्यात डोक्यावर तुम्ही वाटल्यास काय करा, स्केल घ्यायचे आणि स्केल मध्ये सरळ अशी पट्टी लावा आणि एक सगळ्यात वरती एक अशी रेष ओढा आणि सगळ्यात खाली त्याच लाईन मध्ये, म्हणजे जशी स्केल आपली मोठी असेल ना त्या हिशोबाने आपली एक सगळ्यात वरती आणि एक सगळ्यात खाली 2 रेषा बारीक बारीक अशा ओढून घ्या। त्यानंतर मग आडवी स्केल धरा आणि मग एक अशी ह्या उजव्या साईडला एक आणि डाव्या साईडला एक, असे 2 इथे कॉर्नर करून घ्या छोटे छोटे, म्हणजे असे मार्किंग करून घ्या 4 ठिकाणी, सगळ्यात महत्त्वाचे येतं, कारण त्यामुळे काय होणार, मग आपलं कमी जास्त अंतर होणार नाही। खाली वर मार्कर किंवा हे नंबर्स खाली वर द्यायचे नाही, व्यवस्थित लाईन मध्ये आले पाहिजे। मग आता काय करायचं, सगळ्यात वरती जो मार्कर काढलेला आहे आपण छोटासा, तिथे द्यायचा आपल्याला 12 नंबर, सगळ्यात खाली जो काढलेला आहे तिथे द्यायचे 6 नंबर आणि उजव्या साईडला काय द्यायचं आहे मग 3 आणि डाव्या साईडला त्या मार्कवर मग 9 नंबर द्यायचे, कारण हे 4 पॉइंट आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत। त्या हिशोबाने आपली घडी अशी व्यवस्थित येणार आहे, नाही तर मग काय होईल, मग वाकडी तिकडे क्रॉस होईल किंवा त्याच्यामधले जे अंतर आहे ते कमी जास्त होतील, मग ती घड्याळ अट्रॅक्टिव्ह वाटत नाही आणि खूप विचित्र दिसते, मग त्याला मार्क सुद्धा आपल्याला शिक्षक लोक देत नाही, 0 मार्क भेटतील। मग आन्सर जरी बरोबर असेल तरी मग मार्क त्याला 0 भेटू शकतात। त्यासाठी सांगते की मग हे आपल्याला त्याची पूर्ण म्हणजे गाभा येतो, मिनिट आपल्याला तास काढण्यासाठी हे 4 पॉइंट अगोदर घेणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर मग मध्ये हा जो एक पॉइंट आहे 12 च्या नंतर मग आणि 3 च्या मध्ये, तर त्यामध्ये आणखी 2 सारख्या अंतरावर बघत जा, सारखे अंतर आलं पाहिजे त्याच्यामध्ये, मग फक्त असे 2 पुन्हा डॉट करून ठेवा, नंतर 3 ते 6 मध्ये पुन्हा 2 डॉट करा, नंतर 6 ते 9 मध्ये 2, म्हणजे 2 डॉट करून ठेवा आणि त्या डॉट वर मग डायरेक्ट मग तुम्ही बघा नंबर तुमचा बरोबर येतो का। 12 च्या नंतर काय येतं, मग पुन्हा 1 येतात, मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पद्धतीने तुम्ही घड्याळ काढू शकता। आता ही घड्याळ काढून झाल्याच्या नंतर आपल्याला घड्याळ समजण्यासाठी काय करावं लागणार आहे, आता मिनिट काढावं लागणार आहे आपल्याला, आहे की नाही। हे मग मिनिटाच्या म्हणजे ज्या प्रत्येक घरामध्ये जे एक घर येतं 12 ते 1 1 ते 2 2 ते 3 मध्ये, याच्यामध्ये काय असतं मग की छोटे छोटे काय असतात
बारीक बारीक लाईन दिसतात आपल्या घड्याळीमध्ये 100% असणार आहेत. मग ती हातावरची छोटी घड्याळ असो किंवा भिंतीवरची मोठी घड्याळ असो थोडीशी, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशी बारीक बारीक रेषा दिसणार आहेत. मग त्या रेषा किती असतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर एका घरामध्ये 12 पासून 1 पर्यंत एक तर आपण अगोदरच मारलेले नाहीये, नंबर टाकण्यासाठी अगोदर नंबर टाकून घेतले आपण. त्यानंतर मग जे मधले रेषा आहेत त्या फक्त आपल्याला 4 4 4 रेषा मारायच्या आहेत. बघा मोजून घ्या 1 2 3 4, कारण 5 असतात ते टोटल किती असतात. पण हे काय होतं मग जसं 1 2 3 4 आणि 5 हे त्याच्यामध्ये पकडलं जातं 1चं. त्यानंतर पुन्हा बघा मग 1 2 3 4 5 अशा पद्धतीने 5-5 घरं मग एका घरामध्ये 5-5 रेषा येणार आहेत. मग त्या हिशोबाने प्रत्येक रेषेमध्ये काय करायचं आपण फक्त हे मेन रेषा जे मारलेले आहेत आपण मेन रेषा म्हणजे जे आपले तास येतं त्या मेन रेषा झाल्या आपल्या. त्याच्यामध्ये मग 4 रेषा तुम्ही सगळ्या वॉच मध्ये लिहून घ्यायचे, तशा करून घ्यायचे तुम्हाला, ते मार्क करून घ्यायचे. त्यानंतर कारण हे सुद्धा तुम्हाला मी समजून सांगणार आहे बारीक बारीक मी रेषा कशासाठी मारलेल्या आहेत. आज आपल्याला बारीक बारीक अभ्यास यातला करून घ्यायचा आहे, जेणेकरून 10 मिनिटं तर तुम्हाला 5-10 मिनिटं तुम्हाला लवकर समजतील. पण 12 15 14 12 13 हे मिनिटं तुम्हाला कळणार नाहीये. म्हणजे 12 13 11 मिनिटं असे कळत नाही ह्या घड्याळीमध्ये. मग ते सुद्धा आज आपल्याला पूर्ण कन्फ्युजन काढायचं आहे. तर मग आता हे झाल्याच्या नंतर त्यात एक सर्वात सोपी आणि महत्वाची ट्रिक आहे. ती म्हणजे काय, फक्त 5चा टेबल. कोणता टेबल? 5चा. तोही मी साईडला लिहून घेतला, बाहेरच्या साईडला, आतमध्ये नाही. आतमध्ये घड्याळीची टायमिंग येणार आहे पूर्ण 12च्या 12 घंटे, म्हणजे 12 नंबर 12 पर्यंत, 1 पासून ते 12 पर्यंत. आणि बाहेरच्या साईडला 1 पासून सुरुवात करायची 5ला, म्हणजे 5चा टेबलच द्यायचा डायरेक्ट. जसं मी लिहिलं बघा 1च्या जवळ 5 वर 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. मग आता 50 पर्यंत आपला टेबल तर 50 पर्यंतच आहे. पण 50 मध्ये जर 5 प्लस केले, ऍड केले आपण, तर मग काय होतात मग 55 होतात. आणि 50 मग 5 मध्ये पुन्हा 5 ऍड केले, 5 आणखी त्याच्यामध्ये ऍड केले आपण, तर मग आणखी किती होतात मग 60. म्हणजे हे 10 मिनिटं. 50 च्या नंतर 55 नंतर 60 असे 10 मिनिटं आपल्याला 5च्या टेबलच्या व्यतिरिक्त घ्यायचे. म्हणजे त्याला आपण मग 55 आणि 60 हे नाव दिलेले. आलं का लक्षात? मग आता काय करायचंय, तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारला जाणार आहे, इंग्लिश मधून क्वेश्चन कसं विचारला जाणार आहे, व्हॉट टाइम इज इट. काय प्रश्न आहे, व्हॉट टाइम इज इट म्हणजे किती वाजले आहे. हे इंग्लिश मधून झालं. आणि मराठी मधून काय म्हणणार आहे मग, आता किती वाजले आहेत. किंवा आपल्याला कोणी विचारतं सुद्धा, सांग बरं बाळा, आपल्याकडे घड्याळातले की एखादे पाहुणे वगैरे आले की लगेच विचारतात, सांग बरं बाळा किती वाजले आहेत. मग आपल्याला ते मराठीमधून पण सांगता आलं पाहिजे. इंग्लिश मधून जर विचारलं कुणी, कारण आजकाल मॉडिफाय जमाना झालेला आहे, जास्तीत जास्त मुलं सेमी मध्ये आणि इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात, त्यासाठी इंग्लिश मधून त्यांना सुद्धा येणं गरजेचं आहे. मग तुम्हाला इंग्लिश मधून सुद्धा त्याचा आन्सर सांगता आलं पाहिजे. जसं मग आता एक याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे, अर्धी घड्याळ. बघा ध्यानात ठेवा, ही जी अर्धी घड्याळ आहे म्हणजे 12 पासून 6 पर्यंत. अगोदर ट्रिक सगळं समजून घ्या आणि त्यानंतर मग आपल्याला टायमिंग तुम्हाला सोपं जाईल काढायला. 12 पासून 6 पर्यंत आपल्याला काय वापरायचंय, पास्ट शब्द वापरायचाय. पास्ट म्हणजे इट्स डॅश डॅश, पास्ट डॅश डॅश. आता ते पण मी समजून सांगते तुम्हाला, पण मी सांगते इथे फक्त म्हणताना तुम्हाला पास्ट हा शब्द वापरायचा आहे. पास्ट म्हणजे काय, भूतकाळ. भूतकाळ म्हणजे काय, होऊन गेले किंवा वाजून गेलेले आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते म्हणायचं आहे. किती पर्यंत, 12 पासून 6 पर्यंत. अर्धी घड्याळ, उजव्या साईडची अर्धी घड्याळ, त्याला काय म्हणायचं, पास्ट मध्ये म्हणायचे. आणि नंतर मग 12 आणि 6च्या लेफ्ट साईडची अर्धी घड्याळीमध्ये काय वापरायचं आपल्याला, टू हा शब्द वापरायचा आहे. ते आता कशा पद्धतीने वापरायचं हे आता आपल्याला बघायचं आहे. तर मग आता वेळेला सुरुवात करूया आपण टायमिंग कशी काढायची. आता एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे घड्याळीमध्ये 3 काटे असतात. किती काटे असतात, 3. त्यामध्ये एकाला म्हणतात मिनिट, एक असतो तास काटा आणि एक असतो सेकंड काटा. तर मग आता सगळ्यात मोठा काटा जो असतो तो कोणता असतो, मिनिट काटा. त्यानंतर त्यापेक्षा थोडासा छोटा काटा कोणता असतो, मग तो असतो सेकंड काटा. आणि त्यापेक्षा सगळ्यात छोटा काटा असतो तो हवर काटा, म्हणजे 1 घंट्याचा काटा असतो. म्हणजे किती वाजले ते सांगतात आपल्याला ते घडी, आहे की नाही. मग अशा पद्धतीने घड्याळीमध्ये 3 काटे असतात. त्यामध्ये फक्त 2च जास्तीत जास्त महत्वाचे ठरले जातात, कारण सेकंड काटा आपल्याला तो सांगता येत नाही. आपण सांगेपर्यंत तो सेकंड काटा पळून जातो. मग आपण कसं सांगणार, आपण दुसऱ्याला उत्तर सांगेपर्यंत इतके वाजून इतके मिनिटं झाले आणि इतके सेकंद झाले, एवढ्या वेळेमध्ये तर 3-4 सेकंद निघून जातात. म्हणून सेकंड काटा गृहीत धरला जात
नाही. त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, फक्त तास काटा आणि मिनिट काटा याच्याकडेच लक्ष द्यायचंय. आणि आता घड्याळमध्ये सुद्धा 2च काटे वापरायचे आहेत. आता बघून घेऊया. मी एक समजा टायमिंग काढते. समजा आता मी पहिले सांगितले सगळ्यात छोटा काटा कोणता असणार आहे, तास काटा. ध्यानात ठेवा, तास काटा अगोदर लक्षात ठेवायचंय आणि त्यानंतर मग मिनिट काटा लक्षात ठेवायचंय. आता बघून घेऊया. आता हा काढलाय मी तास काटा. हा कोणता काटा काढलाय मी, नाहीतर तुम्ही ओळखून घ्या वाटल्यास. हा किती आहे, कुठे समोर, कोणाच्या समोर आहे, 2 च्या समोर आहे. 2 च्या समोर असल्यामुळं हा छोटा काटा आहे आणि हा काटा काढलाय मी. हा आता तुमच्या लक्षात येईल. हा मध्यभाग आहे, इथूनच काटे असतात जोडलेले आणि एकाच घड्याळामध्ये आपल्याला पूर्ण टायमिंग शिकायची आहे. आता मला सांगा छोटा काटा कुठे आहे, 2 वर आहे आणि मोठा काटा मिनिट काटा कशावर आहे, 1 वर आहे. मग याला काय म्हणावं लागणार आहे आपल्याला, इट्स. म्हणजे किंवा अगोदर मराठीमधून सांगते, 2 वाजून. छोटा काटा म्हणजे वाजून, म्हणजे इथं जिथं वाजलेले आहेत तो 2 वर आहे. म्हणजे अगोदर तास काटा ध्यानात घ्यायचा आहे, तास काटा. समजलं ना, अगोदर तास काटा कुठे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे तो कुठे आहे, 2 वर आहे, 2 वर आहे आणि मिनिट काटा 1 वर आहे. म्हणजे आता काय करायचंय मग, 2 वाजून 5 मिनिटं. म्हणजे बघा मी 5 लिहिलेलं आहे, कारण याच्यानंतर 12 च्या नंतर जेव्हा 5 पर्यंत 1 पर्यंत जायचं तेव्हा 5 मिनिट झालेले असतात. मग 5 मिनिट म्हणजे काय, जेव्हा 12 पासून हा मिनिट काटा जो आहे 12 पासून जेव्हा 1 वर येईल तेव्हा 5 मिनिटं झालेले असतील. मग याला काय म्हणायचं, इट्स 5. लक्षात ठेवा, इट्स 5 पास्ट. म्हणजे 5 वाजून. म्हणजे काय मग, इट्स 5 पास्ट 2. ध्यानात ठेवा, इट्स 5 पास्ट 2. म्हणजे इथे 2 वाजून 5 मिनिटं झालेले. 5 मिनिटं पास्ट मध्ये गेले म्हणजे होऊन गेलेले आहे किंवा वाजून गेलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे ध्यान ठेवायचं. फक्त काय म्हणते, इट्स 5 पास्ट 2. म्हणजे 5 मिनिटं शिल्लक झालेले आहेत. किती वाजून, 2 वाजून. आता त्यानंतर जर मी एक दुसरी आणखी टायमिंग घेऊया आपण. आता हे समजा 2 वरच ठेवूया आपण आणि हे मी घेतलं 4 वर. हा मिनिट काटा आहे कोणता, 4 वर. तास काटा कुठे ठेवलेला आहे मी, 2 वरच ठेवलेला आहे. मग अगोदर आपल्याला काय बघायचं, 2 वाजलेले आहेत. पण मिनिट किती झालेले आहेत मग, 20. हे बघा 5 चा टेबल वाटलं तुमच्याकडे हे नसेल, लिहिलेलं नसते. हे आपण जेव्हा घड्याळ याच्यावर काढणार आहोत नोटबुक वर वगैरे तेव्हा आपण काढू शकतो. पण रिअल मध्ये तसं नसते. हे फक्त आपल्या मनात धरायचे, म्हणजे ट्रिक येते. मग 5 चा टेबल म्हणायचं तुमच्या लक्षात येत नसेल तर मग इथून सुरुवात करायची. 5 1 जा 5 1 जा 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20. किती, 5 4 जा म्हणजे 5. वाटलं तुम्ही मराठीमधून असं म्हणा मग, 5 1 5 5 दुने 10 5 3 15 5 4 20. अशा पद्धतीने 20 मिनिटं झालेली आहे. किती वाजून, 2 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. बघा ध्यानात येतं ना तुमच्या, 2 वाजलेले आहेत पण 2 वाजून पुन्हा किती मिनिटं झालेली, मग 20 मिनिट झालेले आहेत. 2 वाजून 20 मिनिट्स. मग याला काय म्हणायचंय, इट्स. मग याला काय म्हणणार आपण, इट्स 20 पास्ट. अगोदर सेकंड घ्यायचे, मिनिट घ्यायचे, सॉरी मिनिट अगोदर घ्यायचे. 20 पास्ट नंतर येणार आहे आपलं 2. काय, नंतर आपला तास काटा कुठे आहे तो तिथे टायमिंग लिहून ठेवायची आहे. जर हे जर 3 वर असेल मग 3 वर येईल, 4 वर असेल तर 4 येईल. इथं 2 च्या ठिकाणी फक्त मिनिटं पास्टच्या अगोदर इथं मिनिटाचे सेकंड म्हणजे मिनिट किती झालेले आपण ते आपल्याला अगोदर लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुठपर्यंत यायचं, हे सगळं पास्ट पास्ट म्हणत. आता समजा मी आणखी एक एक्झाम्पल देते, म्हणजे तुम्ही सांगू शकता का, बघा आता मी हा आहे आपला 5 वर आहे आणि हा आहे आपला 2 वर. आता मी उलट केलं, छोटा काटा कुठे घेतलेला आहे, 5 वर घेतलेला आहे. म्हणजे हे वाजलेले आहेत, 5 वाजून गेलेले आहेत. 5 वाजलेले आहेत म्हणजे 5 चा लक्षात घ्यायचं, वाजले किती ते. आणि नंतर जो मिनिट काटा आहे तो किती वर आहे, 2 वर आहे. म्हणजे 2 पास्ट मध्ये गेले म्हणजे 10 मिनिटं झालेले. मग 2 5 जा 10. 5 चा टेबल बघा, 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे 10 मिनिटं झालेले आहेत. किंवा 5 1 5 5 दुनी 10 म्हणजे दुनीवर शब्द आहे, 2 आहे. 5 दुने 10 म्हणजे इथं 2 आले असल्यामुळे त्यात किती मिनिटं झालेले आपले, 10. 5 दुने 10. अशा पद्धतीने मग आता इंग्लिश मध्ये लिहिताना याला काय लिहायचंय, इट्स. आता 20 च्या ठिकाणी काय येणार आहे, 10. 5 2 जा 10 10 पास्ट 5. आता 2 च्या ठिकाणावर काय येणार आहे, 5. लक्षात ठेवा, हा जो आहे समोरचा भाग, हा भाग कोणता आहे, तास काटाचा आहे. म्हणजे छोट्या मिनिटाचं तिथे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. म्हणजे छोटा काटा कुठे आहे, म्हणजे तो 5 वर आहे का 3 वर आहे का 2 वर आहे का 1 वर आहे हे ध्यानात ठेवायचंय. आणि मग त्याच्यानंतर मग त्याला, आणि जो मोठा काटा आहे म्हणजे मिनिट
मिनिटे, तेही किती मिनिटांनी अशी टेबल वाचून आपल्याला अगोदर इथे पास्ट मध्ये टाकायचं आहे आणि नंतर मग तास काटा आपल्याला तिथे तास काटा कोणत्या नंबरवर आहे तो नंबर तिथे टाकायचा आहे. मग आता हे तुम्हाला समजलं असेल. आता त्यानंतर एक आहे हा झाला आपला काय 3 वर. हा कोणता आहे तास काटा आहे आणि त्याच्यावरच जर हा दुसरा हा कोणता काटा आहे. तुम्ही म्हणता इथे गोंधळ होईल की अरे आता हे काय झालं, काही कळलंच नाही आपल्याला. तर मग याला काय म्हणायचंय, हे छोटा काटा कुठे आहे 3 वरच आहे आणि मोठा काटा सुद्धा 3 वर, म्हणजे सेकंड काटा पण सॉरी मिनिट काटा सुद्धा 3 वर आहे आणि तास काटा सुद्धा 3 वर आहे. मग इथे काय येणार आपल्या टाइमिंग मग इट्स 15. बघा 3 5 जा 15 म्हणा किंवा 5 3 जा 5 चा टेबल म्हणा 3 पर्यंत. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 म्हणजे 15 मिनिटं झाले. मग इथे 15 पास्ट. 15 कुठे गेले पास्ट मध्ये, म्हणजे वाजून गेलेले आहेत किंवा होऊन गेलेले आहेत. आणि ते पुन्हा तास काटा काय येणार मग इथं 3 पास्ट म्हणजे नंतर हे झालं आपलं पास्ट मध्ये गेले 15 म्हणजे 15 मिनिटे झालेले आहेत आणि 3 वाजून म्हणजे 3 वाजून 15 मिनिटं आपले झालेले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा खूप घोळ होईल तुमचा. थोडंसं काळजीपूर्वक बघा आणि लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगते, तास काटा कुठे 3 वाजून आणि 15 मिनिटं म्हणजे नंतर टेबल वाचायचा. अगोदर तास काटा बघायचा नंतर टेबल म्हणायचे. त्या हिशोबाने तुम्हाला हे टायमिंग कळणार आहे. आता त्यानंतर पुन्हा एक बघा छोटस, म्हणजे कारण छोटे छोटे वस्तूचं कन्फ्युजन काढूयात आपण. हे आहे आपलं 3 वर, हा आहे आपला तास काटा आणि हा आहे आपला मिनिट काटा. कोणता काटा आहे मिनिट काटा आहे. मग आता किती वाजलेले आहेत अगोदर बघून घ्या. 3 वर तास काटा कुठे आहे 3 वर म्हणजे 3 वाजलेले आहे. आणि जेव्हा हा मोठा काटा असतो तो आता 60 म्हणता तुम्ही, पण 60 म्हणजे डायरेक्ट पूर्ण वाजलेले आहेत, म्हणजे पूर्ण वेळ तेवढी होऊन गेलेली आहे. म्हणजे तिथे एकही मिनिट इकडे तिकडे झालेला नाही, कमी नाही आणि जास्त नाही, म्हणजे बरोबर इथे किती वाजलेत मग 3 वाजलेले आहेत. अशा पद्धतीने मग तुम्हाला हा जर काटा मी 4 वर घेतला छोटा तर मग तो, आणि मोठा काटा जर 12 वर असेल तर मग किती वाजले समजा बघून घेऊया. आता समजा मी 5 वर घेतला, आता किती वाजले असतील मग 5 वाजले असतील. आता किती वाजले असतील 8 वाजले असतील. हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. जेव्हा मोठा काटा 12 वर असतो आणि छोटा काटा ज्या नंबरवर असतो तेवढे सगळे वाजले म्हणजे 8 च्या 8 वाजलेले असतात. ना 1 मिनिट कम ना 1 मिनिट जास्त. अशा पद्धतीने तुम्हाला ही घड्याळ लक्षात आलेली असेल. आता त्यानंतर बघा, त्यानंतर बघायचे आपल्याला हा काटा कुठे आहे छोटा काटा 12 वर आणि मोठा काटा कुठे आहे 6 वर. आता बघा, आता उलट कसं झालं बघा. आता छोटा काटा गेला 12 वर आणि मोठा काटा आला 6 वर. आता याला कसं म्हणायचं, आता याला म्हणतात 12 वाजून, म्हणजे इट्स म्हणजे 12 वाजून 6 चा टेबल 5 चा टेबल 6 पर्यंत म्हणा बघा. 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20 5 5 जा 25 5 6 जा 30 म्हणजे 30 मिनिटं. किती झालेले तिथं 30 मिनिटं, म्हणजे 12 वाजून 30 मिनिटं झालेले आहेत. तर याला आपण 12 वाजून असं सुद्धा लिहितो, म्हणजे 12:30 म्हणजे 12 वाजून 30 मिनिटं झालेली असं सुद्धा म्हणतो आणि 12 वाजून 30 मिनिट. पण आपल्याला याला मराठीमध्ये काय म्हणतो, याला 12:30. काय म्हणतो याला मराठीमध्ये 12:30. ही भाषा लवकर कळत नाही लहान मुलांना. मग आता त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात इट्स 12:30. काय म्हणणार याला पण इट्स हाफ, याला हाफ म्हणतात. आता अर्धा कसं होईल, अर्धा म्हणजे या सगळ्या घड्याळीतला अर्धा येतो आहे की नाही. अर्धी घड्याळीतच कंप्लीट होईल आपली अर्धी घड्याळ. अर्धी घड्याळ असल्यामुळे याला हाफ, असं हे ट्रिक लक्षात ठेवा. अर्धी घड्याळ असल्यामुळे याला हाफ म्हटलेले आपण. मग याला काय म्हणतात 30 past 12 असं म्हणा किंवा मग डायरेक्ट म्हणा इट्स हाफ पास्ट 12 है की नाही. म्हणजे 12 वाजून इथे काय लिहिता येईल मग आपल्याला 12. इट्स हाफ पास्ट म्हणजे अर्धे होऊन गेलेले तर 12 वाजून आहे की नाही. मग हे तुम्हाला लक्षात येईल आता 12 वाजून गेलेले आहेत म्हणून आहे की नाही. आता त्यानंतर ही घड्याळ इकडची तुमच्या लक्षात आलेली असेल. आणि याला जेव्हा आपला काटा 3 वर असतो तर मग याला क्वार्टर असं वापरायचं आहे. किंवा मग हा मिनिट काटा जर आपण खाली असेल, आता काय वापरणार आपण, हा मिनिट काटा आहे इथेच आहे आणि हा तास काटा जो आहे आपला तो कुठे 5 म्हणजे याला काय म्हणणार आपण इट्स
डायरेक्टली आपण काय शिकूयात मग इट्स 30 past 2 म्हणजे डायरेक्ट टेबल म्हणून तुम्हाला त्यातलं मिनिट कळून जाणार आहे. आता हे झालं आपलं डायरेक्ट टेबलचं. आता इकडची पण घड्याळ सेम तसेच आहे, फक्त इथं पास्टच्या जागेवर आपल्याला 2 वापरायचं आहे. म्हणजे समजा आता हे 6 च्या नंतर मी तुम्हाला पहिले सांगितलं 6 अर्धी घड्याळ आपली काय होणार आहे पास्ट मध्ये जाणार आहे आणि अर्धी घड्याळ जी आहे ती कशामध्ये जाणार आहे मग इट्स 2 मध्ये जाणार आहे. जर समजा आता हे आहे माझं छोटंसं म्हणजे छोटा काटा तास काटा आणि त्यानंतर हा आहे आपला मिनिट काटा. याच्यानंतर आता 6 च्या पुढे मिनिट काटा फक्त किती 5 मिनिटं. आता आपल्याला समोर बघायचंय की आता अर्ध्या घडीच्या नंतर आपल्याला काय लागणार आहे मग 2 लागणार आहे. म्हणजे आता उलटी घडी म्हणायची बघा आपल्याला. जसं की आता छोटा काटा कुठे आहे 2 वर आहे आणि मोठा काटा कुठे आहे 5 आहे. मग याला आपण 2 वाजून 35 मिनिटं सुद्धा म्हणू शकतो. पण आता त्याला इंग्लिश मध्ये जर म्हणायचं असेल तर इंग्लिश मध्ये कसं म्हणतात मग 2 ला किती वेळ बाकी आहे म्हणजे 2 म्हणजे आता इथे 2 शब्द लागणार TO2 म्हणजे आता इथे काय 25 5चा टेबल उलटा म्हणावं लागेल तुम्हाला म्हणजे मिनिट काटाच्या समोर 5 वन 5 5 टू द 10 5 टू द 15 5 4 द 20 5 5 जा 25. मग 25 मिनिट कशाला बाकी येतं 2 वाजेला 25 मिनिटं बाकी आहेत. म्हणजे 25 to 2 म्हणजे 2 ला 25 मिनिटं बाकी आहेत म्हणजे कमी आहेत. आता म्हणजे हे कसं झालं आपलं आता हे झालं उतरत्या क्रमाने. म्हणजे आता याच्यातून आपल्याला उलटा फालचं टेबल म्हणून यायचे म्हणजे फक्त इंग्लिश साठी हे. मराठी मीडियम तर आपण असंच म्हणतो 2 वाजून 35 मिनिटं 2 वाजून 40 मिनिटं अशा पद्धतीने म्हणतो आपण. पण फक्त इंग्लिश मध्ये त्याला अशा पद्धतीने म्हणावं लागतं. आता जर समजा आता हा काटा इथे असेल 9 वर असेल हा मिनिट काटा आहे. हा मिनिट काटा थोडासा मोठा असतो. मग याला काय म्हणावं लागेल आपल्याला इट्स क्वार्टर टू 2. क्वार्टर म्हणजे काय पाव. पाव शब्द म्हणजे काय पाव म्हणजे 15 मिनिटं बाकी आहेत कशाला 2 ला. इट्स क्वार्टर टू 2 अशा पद्धतीने. म्हणजे हा काटा जर मग तास काटा जर इथे असेल मग याला काय म्हणता येईल मग इट्स क्वार्टर टू 3 म्हणजे 3 वाजेला 15 मिनिटं बाकी आहे. याला सुद्धा आपण क्वार्टर म्हणलेले पण हे पास्ट मध्ये गेलेले आणि आता हे काय हे कमी मध्ये गेलेले म्हणजे आता ह्याला कमी मध्ये आपण मोजणार आहोत. अशा पद्धतीने मग या घड्याळीचं टाइम मग आपल्याला कळेल. आता हे झालं आपलं मेन टाइम डायरेक्ट 5 वाजून 10 मिनिटं 2 वाजून 5 मिनिटं अशा आपण पद्धतीने घड्याळ बघितलेली. पण सध्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय राहिलेला आहे आपला 12 मिनिटं 15 मिनिटं सॉरी 12 मिनिटं 13 मिनिटं 14 मिनिटं म्हणजे मधले जे हे छोटे आपण बारीक रेषा ओढलेल्या आहेत. आता त्याला कसं म्हणायचंय. आता मी दिले समजा 4 वर इथे काय आपलं हा कोणता आहे आपला तास काटा आहे आणि हा काटा आहे आपला बघा इथे आहे दिसायला ना आपल्याला बरोबर त्याच्या समोर मी हा मिनिट काटा काढलेला आहे. तर मग आता याला कसं वाचायचंय आपण याला मराठीमध्ये अगोदर मराठीमध्ये वाचून घ्या. म्हणजे 4 वाजून हे तर 5 मिनिटं आपण मोजले 5 च्या नंतर 6 7 म्हणजे 5 वाजून 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 5 च्या नंतर 2 रेषा 5 च्या नंतर 5 च्या टेबलच्या नंतर 2 रेषा शिल्लक असल्यामुळे याला काय म्हणणार आपण 7 म्हणजे 4 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत. म्हणजे याला काय म्हणणार आपण इट्स 7 past 4 किती वाजलेत मग इट्स 5 म्हणजे होऊन गेले तर किती मिनिटं होऊन गेले तर 7 मिनिटं होऊन गेले तर किती वाजून 4 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत. आणि याला लिहिताना सुद्धा कसं लिहायचं मग 407 म्हणजे 4 वाजून 7 मिनिटं झालेले आहे. असं हे डायरेक्ट आपण इंग्लिश मध्ये लिहू शकतो. पण हे क्वेश्चनचा आन्सर देताना मग कोणाला जर आपल्याला टायमिंग सांगायची असेल तर मग याला इट्स 5 past 2 इट्स 7 past 4 अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे. मग आता त्यानंतर समजा हा मिनिट काटा आहे 4 वर हे राहू द्या आपण. त्यानंतर घेतलं मी इथे आता कुठे घेतलं मी 25 हे 5 5 चा 25 टेबल ध्यानात ठेवायचं याच्यासाठी सुद्धा 5 5 चा 25 तुमचा बघा 26 27 2 रेषा शिल्लक आहे 25 च्या नंतरच्या 2 रेषा म्हणजे किती झालं म्हणजे 27 मग या 7 च्या ठिकाणावर काय येणार आहे इट्स 27 past इथे काय येणार आहे 4 म्हणजे 4 वाजून किती मिनिट झाले आपले 27 मिनिटं झालेले आहेत. आता बारीक रेषा तुमच्या आता आणखी काय करायचे आपल्याला. आता हे 12 वाजले आहेत 12 वाजून किती मिनिटं झालेली आपल्याला हे बघायचं आहे. 12 वाजून जसं 5 चा टेबल 5 चा 5 5 टू द 10 10 च्या नंतर मग 11 12 13 म्हणजे 12 वाजून किती मिनिटं झाले. आपल्याला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला लवकरात लवकर करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.